नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत कोकणची शान आणि जिभेवर रेंगाळणारी चव असलेला अस्सल मालवणी चिकन रस्सा. झणझणीत मसाला, ओल्या नारळाचं वाटण आणि परफेक्ट अशी गावरान चव. हे चिकन एकदा बनवलं आणि घरच्यांना खायला दिलं ना तर घरचे बोटं चाकत खातील आणि पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील, हे तर नक्कीच. आणि बनवायला इतकं सोपं आहे की अगदी कोणीही बनवू शकेल आणि कुणाच्याही हातून असंच परफेक्ट बनेल. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी मुठभर हिरवी कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतले. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता या ठिकाणी हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त वापरू शकता. त्यासोबतच कोथिंबीर घेताना शक्यतो देठासहित घ्या. कोथिंबीर देठासहित घेतली ना व कोथिंबीरीची चव आणि सुगंध दोन्ही पदार्थामध्ये छान उतरतं. आता हे सर्व साहित्य लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून छान असं वाटून घ्यायचं. तर इथे पहा, सर्व साहित्य लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला फिरवून छान परफेक्ट असं वाटून घेतलं आहे. वाटणाची तुम्ही कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर पाहू शकता. वाटण तयार झाले. आता आपण लगेच चिकन मॅरिनेट करूया. त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून चाळणीमध्ये नितळत ठेवलं होतं. त्यातलं सर्व एक्स्ट्रा पाणी निघून गेलं आहे. आता जे वाटण आपण तयार केलं होतं त्यातलं 2 चमचे वाटण यामध्ये घालायचं. राहिलेलं वाटण आपण पुढे वापरणार आहोत. त्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा हळद घालायची, 1 चमचा मीठ घालायचं आणि आता अस्सल मालवणी गावरान चवीसाठी मी खास मसाला वापरते आहे. तो म्हणजे नलिनी काकूंचा घरगुती मालवणी मसाला. उत्तम क्वालिटीचे खडे मसाले आणि मिरच्यांचा वापर करून हा मसाला बनवला जातो. परफेक्ट अशी मालवणी चव हवी असेल ना तर नलिनी काकूंचा हा मालवणी मसाला तर नक्की वापरा. 2 चमचे नलिनी काकूंचा खास मालवणी मसाला यामध्ये घालायचा. या व्यतिरिक्त मी यामध्ये दुसरे कोणतेही मसाले वापरणार नाही आणि तरीसुद्धा जर चव म्हणाल तर अगदी कोकणात जाऊन खाताय तशीच लागेल. सर्व साहित्य घातल्यानंतर आता चिकनला ते एकसारखं व्यवस्थित हाताने लावून घ्यायचं. सर्व साहित्य चिकनला अगदी व्यवस्थित एकसारखं लावून घेतलं की चिकन परफेक्ट मॅरिनेट होतं आणि चवसुद्धा जबरदस्त लागते. तर इथे पहा, सर्व साहित्य मी चिकनला छान एकसारखं व्यवस्थित हाताने मिक्स करून लावून घेतलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आपलं वाटण तयार करून होईपर्यंत किंवा 15 ते 20 मिनटं हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं. आता चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर त्यासाठी इथे मी वाटण तयार करून घेणार आहे. गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झाला की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 1 पळी तेल घालायचं. तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी ओला नारळ चिरून घेतला आहे. आता या ओल्या नारळाचे काप यामध्ये घालायचे आणि आता हलकासा रंग बदलेपर्यंत तेलामध्ये हा ओला नारळ आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. ओला नारळ म्हणजे खोबरं भाजून घेताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवा. मीडियम टू लो फ्लेमवरती हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. तर इथे पहा, हे ओलं खोबरं तेलामध्ये मी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलं आहे. आता हे भाजून घेतलेलं ओलं खोबरं एका ताटामध्ये काढून घेऊयात. पूर्णपणे थंड करून घ्यायचे म्हणजे अगदी व्यवस्थित वाटलं जाईल. तर इथे पहा, सर्व ओलं खोबरं मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे. आता तव्यामध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे. त्यामध्येच इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि हा कांदा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपण यामध्ये टोमॅटोचा वापर अजिबात करणार नाही, पण लक्षात ठेवा कांदा परतून घेताना छान सोनेरी लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. तर इथे पहा, हलका हलका रंग बदलायला लागलाय. यापेक्षा आणखी गडद रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे पहा, छान असा सोनेरी रंग येईपर्यंत कांदासुद्धा मी परतून घेतला आहे. परफेक्ट असा कांदा परतला गेला आहे. आता ज्या ताटामध्ये खोबरं काढून घेतलं होतं त्यामध्येच बाजूला कांदासुद्धा काढून घ्यायचा आणि खोबरं आणि कांदा पूर्णपणे थंड करायचं. तर इथे पहा, थंड करून घेतलेलं खोबरं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. आता सुरुवातीला खोबरं मी मिक्सरला फिरवून वाटून घेते. तर इथे पहा, खोबरं मिक्सरला फिरून मी वाटून घेतलं आहे. आता यामध्ये जो कांदा आपण भाजून घेतला आहे तो कांदासुद्धा काढून घेऊया. आपण याआधी कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट तयार करून घेतली आहे. 2 चमचे आपण मॅरिनेट करताना वापरली आहे. राहिलेली पुढे आपण जेव्हा फोडणी देऊ तेव्हा वापरायची आहे.
तर इथे मी सर्व कांदासुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. आता यामध्ये मी 2 चमचे धनेपूड घालणार आहे. आता माझ्याजवळ अख्खे धणे नव्हते म्हणून मी या ठिकाणी धनेपूड वापरते. जर अख्खे धणे असतील तर 2 मोठे चमचे कांद्यासोबतच अख्खे धणेसुद्धा परतून घ्या. जर धणे नसतील तर अशा पद्धतीने 2 चमचे धनेपूड वापरली तरीसुद्धा चालेल. आता लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून छान स्मूथ असं वाटण तयार करून घ्यायचं. तर इथे पहा, मिक्सरला फिरवून लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान स्मूथ असं वाटण तयार केलं. परफेक्ट असं वाटण तयार झालं आहे. आता आपण मस्त झणझणीत परफेक्ट गावरान पद्धतीचं मालवणी चिकन बनवून घेऊया. तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 4 पळी तेल घालायचं, म्हणजे 4 मोठे चमचे तेल यामध्ये घालायचे. नॉनव्हेज बनवताना तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं. तेल हलकंसं गरम झालं की आता यामध्ये 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. सुरुवातीला लाल मिरची पावडर असो किंवा मसाला असो तेलामध्ये भाजून घेतला ना की आपण जो रस्सा बनवतोय त्याला रंग आणि तर्री खूप छान येते. लाल मिरची पावडर घातल्यानंतर त्यामध्येच मी 1 चमचा नलिनी काकूंचा घरगुती मालवणी मसाला घालणार आहे. 2 चमचे मसाला मी चिकन मॅरिनेट करताना सुद्धा घातला होता. पावडर मसाले घातल्यानंतर तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आणि आता जे वाटण आपण तयार केले ते वाटण यामध्ये घालायचं. जी आपण आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट तयार करून घेतली आहे ती आपण पुढे भाजून घेणार आहोत. सर्वात आधी कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण तयार केले ते आपल्याला भाजून घ्यायचे. सर्व वाटण यामध्ये काढून घेतले. आता मीडियम टू लो फ्लेमवरती वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं. तर इथे पहा, वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि बाजूनी तेल सुटेपर्यंत खोबरं आणि कांद्याचं वाटण मी छान असं परतून घेतलं. त्यानंतर आता यामध्ये हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि आल्याची जी पेस्ट आपण तयार करून घेतली आहे ती घालायची आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत सुद्धा परतून घ्यायचं. तोपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता आपण जे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं ते सुद्धा छान असं मॅरिनेट झालं आहे. सर्व मसाले चिकनला सर्व बाजूनी अगदी व्यवस्थित लागले आहेत. त्यासोबतच जो आपण मसाला भाजून घेतला आहे त्यालासुद्धा तुम्ही पाहू शकता छान असं बाजूनी तेल सुटायला लागलं आहे आणि मसाल्याचा वाटणाचा कच्चेपणासुद्धा निघून गेला आहे. आता यामध्ये जे चिकन आपण मॅरिनेट करून घेतलं आहे ते मॅरिनेट केलेलं सर्व चिकन काढून घ्यायचं आणि त्यासोबतच यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा घालणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जेव्हा चिकन आपण मॅरिनेट करतो त्यावेळी मीठ घातलं तेव्हाच तुमच्या अंदाजाने चवीनुसार घातलं मीठ तरीसुद्धा चालेल. मी चिकन मॅरिनेट करताना 1 छोटा चमचा घातलं होतं आणि आत्ता 1 छोटा चमचा मीठ यामध्ये घातलं आहे. चिकन आणि मीठ घातल्यानंतर मसाल्यासोबत छान एकसारखं मिक्स करायचं. गॅसचा फ्लेम मीडियम करायचा. त्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं आणि आता मीडियम फ्लेमवरती हे चिकन आपल्याला 4 ते 5 मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे. आपण यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे चिकन खाली लागून अजिबात करपणार नाही, छान असं पाणी सुटतं. तर इथे पहा, मध्यम आचेवरती 6 ते 7 मिनटं हे चिकन झाकण ठेवून मी वाफवून घेतलं आहे. सुगंध इतका छान घरभर पसरला आहे ना की काही विचारूच नका. आता हे चिकन खालून एकदा आपण एकसारखं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. लक्षात ठेवा, शक्यतो थंड पाण्याचा वापर करू नका, गरम पाणीच वापरा. तर इथे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही म्हणजे जेवढा रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढवू शकता. मी 2 ते 2.5 ग्लास पाणी घातलं आहे. तुम्ही यापेक्षा जास्त घालू शकता. भाकरीसोबत खायचा असेल, रस्सा छान पातळ बनवला तरीसुद्धा चालेल. तर मी इथे मीडियम कन्सिस्टन्सीमध्येच हा रस्सा बनवणार आहे. जास्त पातळही नाही, जास्त घट्टसरही नाही. तर या ठिकाणी मी 2.5 ते 3 ग्लास पाणी घातले. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व चिकन एकसारखं खालून मिक्स करायचं आणि मोठ्या आचेवरती उकळी काढायची. तर इथे पहा, मोठ्या आचेवरती रश्श्याला मी 1 उकळी काढून घेतली आहे. आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चिकन शिजायला 20 ते 25 मिनटं लागतील. 20 ते 25 मिनटात परफेक्ट असा आपला मालवणी चिकन रस्सा बनून तयार होईल. तर इथे पाहू शकता 25 मिनटं मी हा रस्सा शिजवून घेतला आहे. तुम्ही तर्री पाहताय ना, काय जबरदस्त आली आहे. त्यासोबतच ग्रेव्हीची या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता. तुम्हाला जितका दिसायला रस्सा हा सुंदर दिसतोय ना, चवीला हा रस्सा याहीपेक्षा भन्नाट झाला होता. त्यासोबतच इथे मी तुम्हाला चिकन कसं शिजलं आहे ते सुद्धा दाखवते. त्यासाठी चिकनचा 1 पीस मी इथे चमच्यामध्ये घेतला आहे
आता तुम्हाला चिकन परफेक्ट असं शिजलं आहे का ते दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकता चिकनसुद्धा अगदी परफेक्ट शिजलं आहे. हात लावताच लगेच तुटते आणि त्यासोबतच पुन्हा एकदा तुम्ही या रश्श्यावरती तर्री पाहू शकता. आली आहे ना जबरदस्त, सुटले ना तुमच्याही तोंडाला पाणी. त्यामुळे तुम्हीसुद्धा घरच्या घरी जर कोकणची चव चाखायची असेल ना, तर नलिनी काकूंचे घरगुती मालवणी मसाले मागवून एकदाही चिकन रस्सा नक्की बनवून पहा. परफेक्ट असा चिकन रस्सा तयार आहे. त्यासोबतच गरमागरम ज्वारीची भाकरी. इथे सुद्धा मी तुम्हाला दाखवते चिकन परफेक्ट असं शिजलं गेलं आहे. मस्त रश्श्यामध्ये लिंबू पिळायचा आणि भाकरीसोबत ताव मारायचा. इथे तुम्ही पुन्हा रश्श्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. परफेक्ट अगदी हॉटेलमध्ये मिळतो अशी रश्श्याची कन्सिस्टन्सी झाली आहे. दिसायलासुद्धा जबरदस्त दिसतोय आणि चवीला म्हणाल ना तर आहा जबरदस्त. एकदा बनवला तर सतत याच पद्धतीने बनवून खावा वाटेल इतका जबरदस्त. तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा. नलिनी काकूंचे मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पूर्ण डिटेल दिले आहेत, तिथून तुम्ही ते मागवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. आणखी अशाच रेसिपीज पाहिजे असतील तर ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप